नमस्कार, मी मनीषा मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा हा चिकन खरडा। तर मी दाखवणार आहे तुम्हाला चिकन खरड्याची रेसिपी। तर इथे 1 किलो चिकन घेतलं होतं मी। चिकन हे असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे घेतले होते, उभे असे पातळसे चिरून। त्यानंतर मला इथे हिरवा वाटण्यासाठी मी घेतलं होतं मोठा असा अख्खा लसूण। त्यानंतर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी 10 ते 12, कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर आणि आलं देखील घेतलेलं आहे। याची आपल्याला बारीक अशी मिक्सरमधून पेस्ट करायची आहे। पावडर घेतलेला आहे कोकोनटचं मी, म्हणजे खोबरं घेतलं होतं सुकं। त्यानंतर इथे काही ड्राय अख्खे मसाले घेतलेले आहेत मी। वाटण आपल्याला मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता इथे कसं दिसतंय, हिरवं मस्त असं वाटून घेतलं होतं मी। पॅन ठेवलेला आहे इथे आणि 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते, इथे मी घेतलं होतं तेजपत्ता 1, 2 छोट्या विलायची, 1 मोठी विलायची, 2 लवंगा आणि 4 ते 5 काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी। कांदे आपल्याला टाकून व्यवस्थित 2-3 मिनिटं परतून झाल्यानंतर इथे आपल्याला जे आपण हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते मी इथे 3-4 मोठे मस्त चमचे असे टाकले होते, कारण की हे वाटण तिखट झणझणीत लागलं पाहिजे, कारण हे चिकन जे आहे ते तिखटच खूप छान लागतं। त्यामुळे व्यवस्थित भरभरून हे वाटण टाका, मिरच्या जास्तच घ्या। त्यानंतर हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। पाणी याचं असं थोडंसं कमी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काही ड्राय सुके मसालेसुद्धा आपण टाकणार आहोत। तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली होती, अर्धा चमचा अख्ख्या ते धण्याची पावडर देखील घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे। ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे सगळीकडे मस्त परतून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला थोडासा बारीकच करायचा आहे, कारण की आपले मसाले सुके असल्यामुळे ते जळू शकतात। त्यामुळे मंद गॅसवरच हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे। चिकनसुद्धा असं व्यवस्थित हे सगळं हिरवं वाटण याला लागलं पाहिजे। आणि आता आपल्याला गॅस थोडासा मीडियमच करायचा आहे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यावर आपण ठेवणार आहोत झाकण। तर हे जे चिकन आहे ते आहे खरडा चिकन। खरडाच म्हणजे झणझणीत तिखट मिरचीचा। तर मिरच्या याच्यामध्ये जास्तीच घाला, मी सतत सांगते, कारण तिखट चिकन हे खूप छान लागतं। व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि मी याच्यावरती झाकण ठेवलं। 5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बघायचं आहे चिकन आपलं व्यवस्थित परतलं आहे की नाही। पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, पण त्याच्या आधी आपण व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे। ह्या स्टेपला तुम्ही मीठ याच्यामध्ये टाका, म्हणजे हे व्यवस्थित मिक्स सुटेल, कारण नंतर चिकनला पाणी सुटतं। आणि जी आपण कोकोनट पावडर म्हणजे सुक्कं खोबरं जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यावरती आत्ताच टाकायचं आहे। व्यवस्थित हे देखील परतून घ्यायचं आहे। नंतर याला पाणी सुटतं चिकनला। हे खरडा चिकन तुम्ही खरंच बनवून बघा, इतकं छान लागतं भन्नाट। तर मिक्स झालेलं आहे आणि याच्यावरती मी पुन्हा झाकण ठेवलं। त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा झाकण 5 मिनिटांनी बघायचं, याला पाणी सुटलेलं आहे। बघू शकता किती छान वाटतं आहे चिकन आणि खायला एवढं भारी लागतं ना हे। तर नक्कीच हे चिकन बनवा। तुमचं चिकन शिजलं नसेल तर पुन्हा झाकण ठेवा। चमचमीत चिकन हे। तर मनीषा मेजवानीला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा मला हे चिकन कसं झालं आहे ते, आवर्जून बनवा। तर बघू शकता माझं चिकन किती छान झालेलं आहे, मस्त असं मी सर्व केलेलं आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। बाय बाय।